तुमच्या बोर्डमध्ये एक महत्वाचा क्वेश्चन असतो, तो म्हणजे असतो शब्दसिद्धी 2 मार्काचा. तुम्हाला प्रत्यय घटित, उपसर्ग घटित आणि अभ्यस्त शब्द ओळखायचा आहे. आता बघा, उपसर्ग घटित म्हणजे काय होते? उपसर्ग, सर्गाला पहिला स्वर्ग लक्षात ठेवा. सर्ग, स्वर्गच्या आधी लागलाय उप, म्हणजे आधी लागणारा सर्ग म्हणजे काय होते? उपसर्ग घटित. आधी लागणारा स्वर्ग, स्वर्गाच्या आधी लागलाय उप, उप हा आधी लागते म्हणून काय लागते त्याला म्हणतो आपण? आधी लागणाऱ्याला म्हणतो उपसर्ग. एकच लक्षात ठेवायचं आहे की आधी लागणारा जर उपसर्ग असेल तर नंतर लागणारा काय राहील? तो प्रत्यय. त्यानंतर अभ्यस्त म्हणजे काय होते? तर रिपीट होणारा. बघा आता, उपसर्ग म्हणजे मूळ शब्दाच्या आधी आणारा येणारा एक किंवा अनेक शब्द. प्रत्यय म्हणजे काय होते? मूळ शब्दाच्या नंतर लागणारा. आणि अभ्यस्त म्हणजे काय होते? तोच तोच डबल डबल येणारा, रिपीट होणारा, एकत्र येणारा. आता कोणते कोणते उपसर्ग राहू शकतात? तर उपसर्ग बघा, आता सगळ्यात पहिला उपसर्ग आहे उप, म्हणजे कोणत्याही शब्दाच्या समोर उप राहू शकते, किंवा कोणत्याहीच्या समोर गु राहू शकते, किंवा ना राहू शकते, किंवा भर राहू शकते, बिन राहू शकते, बे राहू शकते, अभि राहू शकते आणि अति राहू शकते. जसा उपमुख्याध्यापक, गुरुत्वाकर्षण, त्यानंतर ना उमेद, त्यानंतर भर दिवसा, बिनचूक, बेजबाबदार, बेशिस्त, अभिमान, अभिनंदन, अतिरेक, अशा प्रकारचे शब्द तुम्हाला राहू शकते. त्यानंतर प्रत्यय घटित मध्ये नंतर लागणार आहे, तर नंतर कोणते कोणते लागते? तर इक हा शब्द लागते. कुटुंब तर कौटुंबिक, समाज सामाजिक, माणूस माणुसकी, म्हणजे इक लागते. मान, मान हा शब्द लागू शकते. ठीक आहे. त्यानंतर आडू, आडू हा शब्द, आडू, दयाळू, लाजाळू. ओके. त्यानंतर दार, दुकानदार, त्यानंतर की, अशा प्रकारचे शब्द लागते. आणि अभ्यस्त म्हणजे काय होते? रिपीट होणारे. आता बघा, याचे एक्झाम्पल घेऊन घेऊ. मी बोर्डाचे जवळजवळ 8 वर्षाचे 8 पेपर मधले क्वेश्चन काढलो, पण खूपच कमी शब्द जे आहेत ते रिपीट झाले, त्याच्यामुळे रिपीट होण्याचे चान्सेस कमी आहे. तुम्हाला कॉन्सेप्टच लक्षात ठेवायचा आहे. आता जसा हुर, डबल डबल आला शब्द, म्हणजे हा कोणता आहे? आपला अभ्यस्त. कोणता आहे नेक्स्ट? आपला अभ्यस्त. गुलामगिरी, गिरी हा शब्द लागलाय. गिरी म्हणजे काय? आपला प्रत्यय नंतर लागलाय. उप हा शब्द लागलाय संपादकाला, म्हणजे काय? उपसर्ग घटित. दुकानदार, दार हा शब्द लागलाय, दुकानाला दार हा शब्द लागलाय म्हणजे प्रत्यय. भर धाव, धाव, भराला का लागलाय? धाव लागलाय, म्हणजे काय? आपला प्रत्यय. लाजाळू, आळू लागलाय, डू म्हणजे काय होते? प्रत्यय. गुरुत्वाकर्षण, गु लागलाय, गुरुत्व, गुरुत्व, गुरुत्व म्हणजे काय? उपसर्ग. सॉरी, गुरुला त्व लागलाय, म्हणजे हा काय? आपला प्रत्यय घटित. त्यानंतर ना उमेद, ना उमेद मध्ये काय लागलाय? इथं बघा, त्व लागलाय. गुरुला त्व लागलाय म्हणजे प्रत्यय नंतर लागलाय. ना उमेद, ना हा पहिले लागलाय म्हणजे उपसर्ग. त्यानंतर झोपाडू, झोपाडू म्हणजे आडू हा शब्द लागलाय. डू, डू म्हणजे काय? प्रत्यय नंतर लागलाय. अतिरेक, अतिरेक, अतिला रेख हा शब्द लागलाय, म्हणजे काय? आपला प्रत्यय. त्याच्यानंतर लुटलुट, लुटलुट म्हणजे काय होते? अभ्यस्त. त्यानंतर सामाजिक, इक हा लागलाय, समाज ला सामाजिक म्हणजे काय? आपला प्रत्यय. भर दिवसा, भर दिवसा म्हणजे काय होते? दिवसाला का लागलाय? भर लागलाय म्हणजे उपसर्ग. लाल लाल, रिपीट होत आहे म्हणजे अभ्यस्त. खटपट, रिपीट होत आहे, खटपट, झटपट, पटापट. त्यानंतर काय? आपला अभ्यस्त. बिनचूक, बिन हा शब्द लागलाय म्हणजे काय? आपला हा उपसर्ग. जमीनदार, दार हा शब्द लागलाय म्हणजे काय? आपला हा प्रत्यय, दार हा शेवटी लागलाय. नंतर तिडतिड, रिपीट होत आहे म्हणजे अभ्यस्त. आंबट चिंबट, आंबट चिंबट म्हणजे सारखे सारखे शब्द दिसत आहे म्हणजे काय? आपला अभ्यस्त. बेफिकीर, बे हा शब्द, बे लागलाय आपल्याला म्हणजे उपसर्ग. अभिमान, अभि हा लागलाय, अभि म्हणजे उपसर्ग. चढाई, चढाई म्हणजे चढाई, ई लागलाय, चढाना चढणेला का लागलाय? ई लागलाय म्हणजे प्रत्यय. अभिनंदन, अभि, नंदनला अभि हा शब्द आधी लागलाय म्हणजे उपसर्ग. हळूहळू, तोच तोच रिपीट झालाय, हळूहळू म्हणजे अभ्यस्त. उपमुख्याध्यापक, उप हा शब्द आधी लागलाय म्हणजे काय होते? आपला उपसर्ग. आता तुम्हाला एवढाच लक्षात ठेवायचं आहे की जो शब्द आधी लागतो, आधी लागतो त्याला म्हणतो आपण उपसर्ग. जो नंतर लागतो तो राहतो प्रत्यय घटित. आणि जो डबल डबल होतो, रिपीट होतो, तोच तोच डबल डबल येतो. आंबट चिंबट, हळूहळू, अशा प्रकारचे शब्द हे म्हणजे असतात आपले अभ्यस्त. तर हा जो प्रश्न आहे हा 2 मार्काला कन्फर्म प्रश्न आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर आपल्या मित्रांना शेअर करा आणि लवकरात लवकर याचा पूर्णच्या पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर करून टाका. हा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर हा सुद्धा स्क्रीनशॉट काढून घ्या, पटकन काढले स्क्रीनशॉट. आणि हे सुद्धा शब्द तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, बिकॉज हे बोर्ड मध्ये आलेले मागील 8 पेपर मधले आलेले क्वेश्चन आहेत. ओके, तोपर्यंत थँक्यू सो मच.